नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण एवढं सगळं झालेलं आहे तरीही यामीच्या अंगातली मस्ती काय जात नसते. कावेरीच्या विरोधात रोज एक नवीन कारस्थान तिचं सुरूच असतं. कारण तिला कावेरीला काही करून माझ्या नजरेत पाडायचं आहे. माझ्या बाबतीत कावेरी जो काही विचार करत आहे, कावेरीला या घरामधून हाकलून द्यायचं आहे, असं सगळं तिचं चाललेलं असतं. आणि त्यासाठी तिचे हे सगळे प्रयत्न चालू असतात. परंतु कावेरी मात्र खूप हुशार असते. चालाकीने प्रत्येक परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. आणि या सगळ्या गोष्टींवरती तिथे पडदा टाकत असते आणि वाट लावत असते. पण कावेरीने 1000 वेळा समजूनही यामीच्या अंगातली मस्ती काही केल्या कमी होत नसते. यामीला असं वाटत असतं की नाही, आपण हिला धडा शिकवला पाहिजे, हिच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागलं पाहिजे, हिला माझ्या नजरेत पाडलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी यामीच्या सुरू झालेल्या असतात. परंतु कावेरी मात्र या सगळ्याला पुरून उरेल अशी आहे, खंबीरपणे साथ देणारी आहे आणि खंबीरपणे लढणारी सुद्धा आहे. हे मात्र यामी विसरलेली असते. आता मात्र इकडे जेव्हा यामी हे सगळं करते तेव्हा कावेरी तिची वाट लावते. आणि मग कावेरी आता फुगडी खेळायला यामी तिच्याबरोबर येते आणि यामी जी आहे ती कावेरीला ढकलून देते. त्या क्षणी यश तिथे येतो आणि कावेरीला वाचवतो. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे कावेरीला आता मा म्हणतात की कावेरी ये पूजेला बस, गुरुजी आलेले आहेत, सगळी पूजेची तयारी झालेली आहे, पूजा मांडलेली आहे आणि गुरुजींनी पूजेला बसायला सांगितलेलं असतं. त्या क्षणी कावेरी पूजेला बसते. परंतु जेव्हा कावेरी पूजेला बसलेली आहे तेव्हा गुरुजी प्रश्न विचारत असतात. त्या पद्धतीने कावेरी त्या गोष्टींची उत्तरं देते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की कावेरी आता छान अशी सागर संगीतपणे पूजा सुरू झालेली आहे आणि ती पूजा कावेरी करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की यश मात्र तिथं आलेला असतो आणि कावेरीकडे पाहत असतो. कावेरीचं हे नऊवारीतलं सौंदर्य पाहून यश खरं तर दिलदिवाना झालेला असतो. कावेरीच्या या सगळ्या गोष्टींमुळं तो खुश झालेला असतो. त्याचबरोबर इकडे यश पाहतोय ही गोष्ट विद्याच्या लक्षात आलेली असते. विद्या म्हणत असते, भाऊजी काय चाललंय तुमचं, असं म्हणत विद्या यशच्या जवळ येते आणि यशला बोलायला लागते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की नाही वहिनी, काही नाही. तेव्हा विद्या म्हणते की भाऊजी मानी काय सांगितलेलं आहे, विसरलात का तुम्ही, असं विद्या बोलत असते. तेव्हा मात्र इकडे मा म्हणत असते काय झालं यश. तेव्हा यश म्हणतो हो मा चाललोय, कारण संदीप आणि बाबा दोघंही बाहेर आहेत आणि यांचा आता प्लॅन ठरलेला आहे, तो म्हणजे लवकरात लवकर इथून बाहेर काढायचं आहे आणि ते नाटकाला जाणार असतात. पण यशला मात्र तिकडे अजिबात जायची इच्छा नसते. आता पूजा मांडलेली आहे, छान अशी पूजा सुरू झालेली असते आणि कावेरी पूजा करत आहे. सगळ्या बायका जमलेल्या आहेत. आता पूजा झाली की मग सवासनं जीव घालायचा आहे हे ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीने सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा कावेरी छान अशी तयार सुद्धा झालेली असते, सुंदर अशी नऊवारी नेसलेली असते आणि कावेरीचं हे मराठमोळं रूप खरंच खूप सुंदर दिसत असतं. कावेरी अगदी मन लावून सगळ्या गोष्टी करत असते जे तिला हवं आहे. त्याचबरोबर तिच्या बाबतीतलं कुठल्याही गोष्टी तिनं सोडत नाही. आपल्या घरासाठी जे काही करायचं आहे ते सुद्धा कावेरी अगदी मनापासून करत असते. कावेरीला या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये खरं तर आधी सुरुवातीला कावेरीला यातलं काही यायचं नाही. परंतु कावेरी ज्या पद्धतीने गोष्टी शिकत गेली आणि त्याचबरोबर तिच्यावरती आता जबाबदारी आहे. जबाबदारी म्हणजे कोणती जबाबदारी, तर या सगळ्या गोष्टी तिला कावेरी म्हणून नाही तर काऊ म्हणून करायच्या आहेत, म्हणजे चिकूची आई म्हणून करायच्या आहेत. कारण त्यांच्या सर्वांसाठी कावेरी आत्ता चिकूची आई आहे, उदयची बायको आहे. खरं तर कावेरीला तिचं करिअर या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट होता, पण आत्ता जे घडत असतं ते मात्र वेगळं असतं. आता कावेरीला नैवेद्य आणायला सांगितलेलं असतं आणि कावेरी येते आणि मग तिने पोळ्या गरम करते. त्याचवेळी मा तिथं आलेलं मा कावेरीला सांगितलेलं असतं की अगदी सागर संगीतपणे नैवेद्याचं ताट वाढायचं आहे, अजिबात त्याच्यामध्ये चुकता कामा नाही. तेवढ्यात यश तिथे येतो आणि कावेरी यशकडे पाहते आणि यशला म्हणू लागते यश तू इथे. तेव्हा कावेरी तसं म्हटल्याबरोबर यश म्हणतो की हो, पाणी प्यायला यायचं नाही असं ठरलंय का, नाही मला पाणी प्यायचं होतं म्हणून मी आलेली आहे, असं आलेलं आहे असं यश सांगत असतो.
त्यासोबतच यश म्हणतो म्हणजे, आणि कावेरी म्हणते सांगितलंय ना माने, अजिबात इकडे फिरकायचंही नाहीये, मग मुद्दाम करतोयस ना यश हे सगळं तू. तेव्हा कावेरी जेव्हा असं यशला बोलते तेव्हा यश म्हणतो नाही. आणि मग कावेरी पोळ्या गरम करत असते, यश पाणी प्यायचा तिथे नाटक करत असतो. तेवढ्यात मा तिथे येतात आणि मा म्हणतात झाली का नैवेद्याची तयारी, भरलं का नैवेद्याचं ताट, तुला माहिती आहे ना ताट कसं भरायचंय. कावेरी हो म्हणते. कावेरी काही माच्या विरोधात जात नाही, सगळ्या गोष्टी शांतपणे बोलत असते. आणि तेव्हा मात्र यश तिथे उभा असतो. तेव्हा मा म्हणतात यश तू इथे काय करतोय, तू गेला नाहीस का अजून. तेव्हा यश म्हणतो की हो मा जातच आहे, ते पाणी प्यायचं होतं ना म्हणून आलेलो आहे, असं यश सांगू लागतो. तेव्हा मात्र मा म्हणतात की होईल ना तुला. कावेरी म्हणते हो पोळ्या गरम करते आणि मग नैवेद्याचं ताट घेऊनच येते. यश तिथे पाणी पित उभा आहे, कावेरी आणि माकडे पाहत आहे. आता कावेरीला नैवेद्याचं ताट वाढायचं असतं आणि कावेरीनं ते शिकून घेतले. विद्याने बऱ्यापैकी गोष्टी कावेरीला शिकवलेल्या असतात आणि विद्या मात्र खंबीरपणे कावेरीच्या सोबत असते. म्हणजे जी विद्या सगळ्यांना घाबरणारी आहे ती मात्र कावेरीच्या सोबत ठामपणे उभी राहत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी आता नैवेद्याचं ताट वाढायला घेते. मानी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने पोळ्या गरम करते आणि प्रत्येक पदार्थ कोणत्या ठिकाणी ठेवायचा आहे हे सगळं ती ठरवते आणि त्याच पद्धतीने सर्व गोष्टी ती करत असते. परंतु इकडे मात्र घडत असतं ते वेगळंच. कारण कावेरी ज्या पद्धतीने हे सगळं करत असते ते मात्र यमुना बाहेरून पाहत असते. यमुनाच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असतात आणि यमुना मात्र हे सगळं पाहते आणि म्हणते तू कितीही व्यवस्थित कर, पण आज तुझी अशी हालत होणार आहे ना मा, तुझी अशी हालत करणार आहे ना, तू विचार पण करू शकत नाहीये अशा पद्धतीने तुझी वाट लागणार आहे बघ. कारण तू कितीही ठरवलं चांगलं वागायचं, चांगलं राहायचं, सगळं व्यवस्थित करायचं, पण मी मात्र तुझी वाट लावणार आहे. हा यामीचा सगळा डाव असतो. आणि मग यामी तिथे आलेली आहे. यामी कावेरीला म्हणते की अगं तुला गुरुजी बोलवत आहेत, ते काय म्हणतायत, त्यांना काय हवंय मला पण कळत नाहीये, तू एकदा बघून ये बरं, असं म्हणत यामी कावेरीला जायला सांगते. कावेरी मात्र विचार करत असते की असं काय झालं, गुरुजींनी काय बोलवलं असेल मला. आणि कावेरी मात्र एक गोष्ट इथे विसरते की असं काय आहे की जे यामीला कळत नाहीये. यामी तर या घरामध्ये आधीपासून आहे, गुरुजींशी तिचा संपर्क आधीपासून आहे, परंतु कावेरी यामीवरती विश्वास ठेवते आणि तिथून बाहेर जाते. तेवढ्यातच यामी आत येते. यामीच्या पाठोपाठ पौर्णिमा आलेली असते. पौर्णिमा म्हणते झालं का, म्हणजे ह्या पौर्णिमाला जराशीही अक्कल नाहीये. या कावेरीमुळं आपल्या मुलीचं आयुष्य वाचलेलं आहे. त्या मंदारसारख्या माणसाच्या गळ्यात जर हार घातला असता तर काय झालं असतं ही गोष्ट ती विसरलेली आहे. कावेरी तिच्या मुलीसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एवढं सगळं तिनं केलं, पण हिला मात्र जराही काही वाटत नसतं आणि ती मात्र इथे यामीची साथ देत असते. कारण यामीला घरावरती सत्ता मिळवायची आहे आणि जेव्हा हातामध्ये सत्ता येईल तेव्हा यामी सरळ सरळ या पौर्णिमाची सुद्धा घराबाहेर हकालपट्टी करणार हे मात्र नक्की असतं. तरीही आता सर्व गोष्टी घडत असतात आणि कावेरी मात्र नैवेद्याचं ताट घेऊन यायचं सोडून तशीच येते आणि म्हणते गुरुजी तुम्ही बोलवलं. तेव्हा मा म्हणतात अगं अशी चाललीस का, नैवेद्याचं ताट कुठे आहे. तेव्हा कावेरी म्हणते नाही मला बोलवलं होतं ना. मा म्हणतात अगं नैवेद्याचं ताट नाही सांगितलंय, व्यवस्थित वाढलंयस ना. तेव्हा कावेरी म्हणते हो हो मी आलेच हा घेऊन. असं म्हणत कावेरी आता नैवेद्याचं ताट आणायला जाते. कावेरी नैवेद्याचं ताट आणायला जाते. यामी आणि इकडे पौर्णिमा या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडलेल्या असतात, त्या खुश झालेल्या असतात. त्या म्हणत असतात की चला आता या कावेरीची वाट लागणार, हिची कायमची हकलपट्टी होणार आहे. कारण आजपर्यंत इतका राग कोणीही माचा बघितला नव्हता, एवढा राग माचा हिला कावेरीला बघायला लागणार आहे. असं सगळं त्यांच्या डोक्यात सुरू असतं आणि अगदी त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. त्या दोघीही खुश झालेल्या असतात. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे यामी म्हणत असते की आता मजा येणार आहे काकू. तेव्हा पौर्णिमा पण म्हणते की हो खरंच आता मजा येणार आहे. असं दोघींचं बोलणं वागणं चाललेलं असतं. त्यांना खरं तर एक आसुरी आनंद होत असतो की या सगळ्या गोष्टींमुळं कावेरीची वाट लागणार आहे. या गोष्टीचा एक वेगळाच आनंद झालेला असतो. मग कावेरी नैवेद्याचं ताट घेऊन येते, नैवेद्याचं ताट देते, देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्याचबरोबर कावेरी जेव्हा तो नैवेद्य सगळ्यांना दाखवते आणि तिथं देते आणि त्याचबरोबर आता सवासणी जेवायला बसवल्या जातात. सगळ्यांना वाढत असते ती म्हणजे विद्या आणि त्याचसोबतच अमृता आणि मा तिथं असतात. मा म्हणत असतात सगळ्यांनी पोटभर जेवा ग, हा पण जरा बेतातच हा. कसं आहे माहिती आहे ना की नंतर आपल्याला मंगळागौर खेळायचे, मंगळागौरीचे खेळ पण आहेत ना आज, असं सांगितलं जात असतं.
तेव्हा मात्र इकडे माने हे बोलल्यानंतर जेव्हा आता कावेरी त्याचबरोबर सगळेजण तिथं पाहत असतात तेव्हा मा म्हणतात, काय गं, घ्या, करा सुरुवात. आणि मग सगळेजण बोलत आहेत तेव्हा बायका सांगतात की पुरणपोळी खरंच खरंच अप्रतिम झालेली आहे. जायफळ आणि वेलचीचा जो सुगंध आहे ना तो दरवळतोय त्या पुरणपोळीमध्ये. खरंच खूप छान झालंय. माधवी असते, माधवीला आवर्जून इकडे मा सांगत असतात की माधवी, माहेरी आलीस तुझ्या, पोटभर जेव ग, अजिबात लाजू नकोस. आणि मा सगळ्यांना सांगत आहेत. सगळ्या आता जेवायला बसलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर घरातली सवासीन म्हणजे जिने पूजा केलेली आहे कावेरी सुद्धा जेवायला बसलेली असते. आणि मग सगळेजण कौतुक करत असतात, स्वयंपाकाचं कौतुक करत असतात. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. तेव्हा मात्र कावेरीलाही मा म्हणतात की कावेरी, पोटभर जेवा. म्हणजे मा कावेरीला पण इथे सुनबाई आहे, आपली सुनेची पहिली मंगळागौर आहे, या पद्धतीने हे सगळं बोलणं चाललेलं असतं. परंतु यामी आणि त्याचबरोबर पौर्णिमा या दोघींच्या ताटामध्ये वास येत असतो. त्यांना कळत नसतं की हे काय आहे, ह्या बायका कौतुक करतायत. पौर्णिमा म्हणते की हे काय झालं ग यामी, आपण केलेल्या प्लॅनचं काय झालेलं आहे. आणि मग यामी आणि पौर्णिमा दोघीही पुरणपोळीचा वास घेतात. तेव्हा मा म्हणतात, अगं यमुना, तुला कळतंय का हे सगळं काय करतेस तू, असं वास कोण घेतं पोळीचा. तेव्हा ती म्हणते, नाही ग, सगळ्यात खरंच सुरेख वास येत आहे ना, म्हणून घेत आहे. असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा माच्या लक्षात आलेलं असतं की काहीतरी गोंधळ आहे, म्हणून मा बोलत असते. परंतु यामी मात्र तिथं सांगते की नाही, तसं काही नाहीये. तेव्हा सगळ्या बायका जेवतायत, आनंदाने कौतुक करतायत त्या जेवणाचं. पण या दोघींना काय फेफरं भरलंय असा प्रश्न मला पडलेला असतो. पण तेव्हा विद्या आणि कावेरी दोघीही एकमेकींकडे पाहत असतात आणि त्यांना माहीत असतं की नक्की फेफरं कोणाला भरलेलं आहे आणि कशा पद्धतीने. यमुना मात्र म्हणत असते की नाही. आणि दोघेही उठून चाललेले असतात. तेव्हा मा म्हणतात की तुला माहिती आहे ना यमुना, पानात काहीही ठेवलेलं मला चालत नाही, असं ठेवून का चाललेली आहेस तू. तेव्हा यमुना म्हणते की अगं नाही, मला कसं तरी होतंय. कारण आता ती पुरणपोळी खाणं म्हणजे त्याच्यामध्ये तिनं जे काही मिसळले तो जो वास आहे त्या वासाने इरिटेट होत असतं. आणि जर ती पुरणपोळी खाल्ली तर उलट्या होणार हे तिला मात्र नक्की माहिती असतं. आणि म्हणून तर तिने बोलते की नाही, मला नको आहे ती पुरणपोळी. तेव्हा मात्र मा पाहतच राहते. मा म्हणते की नाही, हे सगळं काहीतरी वेडा विपरीत घडतंय. आणि मा चिडलेली असते. मा म्हणत असते की नाही, हे अशा पद्धतीने नाही झालं पाहिजे, असा विचार माच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे यामी म्हणत असते की नाही, मला नकोय, आणि ती उठून जायला लागते. तेव्हा मात्र इकडे सर्वजण पाहत असतात. तेव्हा कावेरी मात्र म्हणते की मा, आलेच हा मी, नक्की काय झालंय ते पाहून येते, असं कावेरी बोलते. आणि कावेरी मग तिच्या मागे जाते. कावेरी येते तर ह्या दोघी जणी रूममध्ये असतात. कावेरी म्हणते की नक्की काय झालेलं आहे. आता कावेरीच्या लक्षात आलेलं असतं हा डाव काय केलेला होता, यांनी कशा पद्धतीने गोष्टी केलेल्या आहेत, हे सगळं कावेरीच्या लक्षात आलेलं असतं. आणि कावेरी मात्र म्हणत असते की आत्ता कळलेलं आहे. आणि मग कावेरी म्हणते की कसं आहे, ज्याचं करा, जसं पेराल तसंच उगवतं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही दुसऱ्यासाठी खड्डा खंदायला गेला होता ना, पण त्या खड्ड्यात स्वतःच पडणार होता, एवढं तुम्हाला कळायला पाहिजे होतं, असं कावेरी बोलत असते. तेव्हा मात्र यमुना तिच्यावरती हात उचलते, म्हणजे हे सगळं तू. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की हो, मी. कारण ही तसंच आहे. कारण जे काय तुम्ही कांड केलेलं आहे, जे काय तुम्ही सगळं केलेलं आहे, आणि ते आम्ही निस्तरायचं. कारण आज तुम्ही नैवेद्याच्या ताटामध्ये त्याचबरोबर सवासणीच्या जेवणामध्ये जे काय मिसळत होता, जे काय तुम्ही सुरू केलं होतं, त्या सगळ्याचा त्रास तर तुम्हाला भोगावा लागणारच आहे, असं बोलणं चालू असतं. तेव्हा कावेरीला सुद्धा राग आलेला असतो. आणि कावेरी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं कसं आहे, मातीत वाढलेले मी, मातीचा, फणसाचा, आंब्याचा, बोरांचा सुगंध घेत, वास घेत मी पुढे आलेली आहे. आणि तुम्ही काही मिसळाल, मान्य मला जेवण बनवता येत नाही, पण हे सगळं जे काय तुम्ही करता कांड, ते जरा विचार करून करत जावा, कारण त्यामध्ये तुम्हीच अडकणार आहात, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कावेरीने तर वाट लावायला घेतलेली असते आणि यमुनाला चांगलाच धडा शिकवलेला असतो. कावेरी म्हणत असते की कसं आहे, मी जेव्हा नैवेद्याचं ताट भरलं आणि तेव्हा मला तो वास आला, त्याच वेळी माझ्या लक्षात आलं, पण ऑलरेडी मी काही पोळ्या बाजूला काढून ठेवल्या होत्या, त्यामुळं नैवेद्याचा प्रश्न मिटला. त्यावेळेसच विद्या तिथं आली. विद्याने विचारलं की काय झालं कावेरी बहिणी, काही मदत हवी आहे का. तेव्हा मी विद्याताईंना सांगितलं आणि विद्याताईंनी मग आम्ही परत पोळ्या बनवल्या आणि त्या पोळ्या सगळ्या सवासणींना वाढलेल्या आहेत. त्यामुळं सगळ्या सवासणी अगदी पोट भरून तृप्त होईपर्यंत जेवल्या.
हे कावेरी सांगत असते. तेव्हा मात्र आता वाट लागत असते ती म्हणजे यमुनाची. आणि मग कावेरी म्हणत असते, तुम्हाला काय वाटलं? मी याच्या आधी सांगितलं होतं कावेरीच्या वाटेला जायचं नाही. जर कावेरीच्या वाटेला गेलात तर काय होऊ शकतं माहिती आहे ना? मी सांगितलं होतं, मग तरीही माझं काय ऐकलेलं नाही, असं कावेरी सांगत असते. तेव्हा मात्र आता यमुनाच्या मुसक्या आवडलेल्या असतात आणि पौर्णिमाला सुद्धा जन्माची अद्दल चांगलीच घडवलेली असते. आणि मग मात्र कावेरी तिथून निघून जाते. तेव्हा आता सगळ्या बायका आलेल्या असतात. मग सगळ्यांना ज्यूस दिलं जातं आणि त्याच वेळी ज्यूस दिल्यानंतर मात्र इकडे सुलक्षणा त्याचबरोबर सगळे तिथं आहेत आणि कावेरीला सुलक्षणा म्हणते की कावेरी सगळ्यांना हळदी कुंकू लाव. आता कावेरी हळदी कुंकू लावायला जाते आणि त्यावेळेसच तिथं बायका असतात की त्या म्हणतात की नाही थांब मी लावते, असं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा हळदी कुंकू आम्हीच लावणार असं त्या बायका बोलत असतात. तेव्हा दुसऱ्या बाईला ती म्हणते की अगं हिचा नवरा कुठं आहे माहीत नाही आहे आणि हिच्याकडून हळदी कुंकू लावून घ्यायचं म्हणजे मला कळतच नाही आहे, हा उदय आहे ना तो कुठं गेला आहे माहिती नाही आहे आणि तरीही हे सगळं असं चाललेलं आहे असं बोलणं चालू असतं. तेव्हा मा म्हणतात की एक मिनिट हां, नाही तुमचं काय चाललंय ना ते मला कळतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एका आईचा विश्वास आहे, एका बायकोचा विश्वास आहे आणि आमचा उदय नक्की परत येणार आहे आणि त्यामुळंच मी माझ्या सुनेची मंगळागौर करत आहे. त्यासाठी आज मंगळागौरीची पूजाही केलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाही बोलवलेलं आहे, कारण आमच्या दोघींचा तो विश्वास आहे आणि नक्कीच आमचा उदय लवकरच परत येणार आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जात असतात तेव्हा मात्र बायकांची तोंडं बंद झालेली असतात, कारण माने आज सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की कावेरी सून आहे माझी आणि माझ्या सुनेची मंगळागौर आहे, त्यामुळे ती आनंदाने साजरी करायची आहे असं बोलणं चाललेलं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की यश लपून तिथं आलेला असतो आणि यांचे मंगळागौरीचे खेळ पाहत असतो. खरं तर पर्सनली यशला इथे कावेरीला पाहायचं असतं आणि म्हणून तो आलेला असतो आणि त्यासोबतच तिथे सगळेजण असतात. आता कावेरी आणि यमुना यांची फुगडी सुरू झालेली असते आणि यमुना मुद्दाम कावेरीला ढकलून देते. ही गोष्ट यशने पाहिलेली असते आणि त्या क्षणी यश तिथे येतो आणि कावेरीला सावरतो. सगळेजण पाहू लागतात, कारण कावेरी खूप जोरात पडणार असते, परंतु यशने सावरल्यामुळं हे सगळं घडलेलं असतं. मा तिथे येते. मा म्हणते एवढं सगळं सांगितलेलं होतं आणि तरीही तू पुन्हा तिथं आलेला आहेस आणि या सगळ्या गोष्टी तू केलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे मा यशचा कान पकडतात. माने यशचा कान पकडलेला असतो आणि मा म्हणत असतात की हे काय चाललंय यश? यश म्हणतो मा तुझी जी शिक्षा असेल ती मी भोगायला तयार आहे असं माला यश सांगतो. तेव्हा मात्र मा म्हणतात की आता तुला माझ्यासोबत फुगडी घालावी लागेल. आता यश आणि माची फुगडी इथं सुरू होते. म्हणजे कावेरीला खूप छान वाटतं. कावेरी म्हणते खरंच या माईलेकराचं जे नातं आहे ना ते खरंच असंच राहिलं पाहिजे, त्यांच्या नात्याला कोणाचीही नजर नको लागायला, हा विचार कावेरीच्या डोक्यात आलेला आहे. आणि कावेरी मात्र त्यांच्या सगळ्यांकडे तिथे पाहत असते आणि यश मात्र कावेरीकडे पाहत असतो. त्याला मात्र खूप छान वाटत असतं. फायनली कुठेतरी कावेरी आता या घरात रुळते हे त्याला कळलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.